श्री गुरुचरित्र अध्याय 21. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात. हे नामधारका, त्या ब्रह्मचार्याने एका महत्त्वाच्या कारणासाठी त्या मृत बालकाच्या मातेला ज्ञान आणि विवेक जागृती करणारा उपदेश केला. ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला, हे नारी, तू अज्ञानामुळे विनाकारण शोक करत आहेस. या संपूर्ण संसारात असा कोण आहे जो चिरंतर अमर होऊन राहिला आहे? मला सांग बरं. येथे कोण जन्माला आला आणि कोण मेला? या सर्वांची उत्पत्ती कुठून झाली? ज्याप्रमाणे पाण्यात फेस आणि पाण्याचे बुडबुडे तयार होतात, ते कधी स्थिर राहू शकतात का? ते कधी ना कधी नष्ट होतातच. हा मानवी देह पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या एकत्र येण्याने निर्माण होतो. जेव्हा ही पंचमहाभूते या देहातून वेगळी होतात, तेव्हा हा देह पुन्हा मूळ अव्यक्त स्वरूपात विलीन होऊन जातो. हे लक्षात घे. त्या पंचमहाभूतांचे विविध गुण मायेच्या पाशात बंधनात अडकलेले असतात. ही मायाच माणसाला भ्रामक जगात गुंतवून ठेवते, ज्यामुळे हा माझा पुत्र, हा मित्र, ही पत्नी अशी आसक्ती निर्माण होते. त्या पंचमहाभूतांपासून सत्व, रज आणि तम हे 3 गुण निर्माण होतात. प्रत्येक गुणाचे लक्षण वेगवेगळे असते आणि ते मनुष्याच्या प्रवृत्तीनुसार प्रकट होतात. देव आणि संत केवळ सत्वगुणी असतात. मानवामध्ये रजोगुणाचे प्राधान्य असते, तर राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तमोगुण असतो. या गुणांच्या बंधनानुसार माणसाकडून कर्म घडत असतात. मनुष्य जसे कर्म करतो, मग ते पुण्य असू द्या किंवा पाप असू द्या, त्याला त्यानुसार फळ मिळतेच. आपले कर्मफळ प्रत्येकाला स्वतःला भोगावंच लागतं. या चालू संसारात सर्व जीव आपापल्या पूर्वकर्माच्या गुणांनुसार जन्म घेतात. त्यांनी पूर्वजन्मात जे काही कमावलं असेल, त्यानुसार ते या जन्मात सुख आणि दुःख भोगत असतात. या कारणास्तव जो ज्ञानी मनुष्य आहे, तो कोणाचा जन्म झाला म्हणून फार आनंदून जात नाही आणि कोणी मृत्यू पावले तर अतिशय दुःख करत बसत नाही. कोणी बालपणात किंवा तारुण्यात मरतो, तर कोणी वृद्धापकाळी मरतो. ज्याचे पूर्वसंचय जसे असेल त्यानुसार त्याचा मृत्यू ठरत असतो. पूर्वकर्माच्या अनुशंसाने जीव जन्माला येताच विधाता ज्याच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहितो, त्याने आधी केलेल्या पाप पुण्याचा भोग त्याला भोगावाच लागतो. हे ऐक. या कर्माच्या आणि काळाच्या नियमाला आजवर कोणीही जिंकू शकलेलं नाही. म्हणूनच हा देहाला कधीही अमरत्व लाभू शकत नाही, हे समजून घ्या. तूच तुझ्या मनाला विचारून मला लवकर सांग. यापूर्वी तू करोडो जन्मांचे भोग भोगला आहेस. कधी तुला मनुष्य जन्म मिळाला, कधी पशुचा, तर कधी तू पक्षी किंवा कीटक म्हणून जन्माला आलास. जेव्हा जेव्हा तू मनुष्य योनीत जन्माला आलीस, तेव्हा तू कोणाची माता होतीस आणि कोणाची पत्नी होतीस, ते तू आता आम्हाला सांगू शकशील का? तुझ्या त्या मागच्या अनेक जन्मातील माता पिता कोण आहेत, हे आता सांग. म्हणून हा माझाच पुत्र आहे असं म्हणून विनाकारण आक्रोश करून दुःख करू नकोस. हा देह केवळ महाभूतांनी बनलेला आहे. यामध्ये त्वचा, मांस, हाडे आणि मलमूत्र भरलेलं आहे. 9 द्वारांनी युक्त असलेले हे शरीर शेवटी मळबद्ध आणि नश्वर आहे, हे जाण. कुठला पुत्र आणि कुठला मृत्यू? तू भ्रमात पडून विनाकारण का रडत आहेस? हे प्रेत आता सोडून दिलं पाहिजे, कारण लौकिक रीतिरिवाजाप्रमाणे यावर अंत्यसंस्कार करणे योग्य आहे. या प्रकारे त्या ब्राह्मणाने तिला सविस्तर ज्ञानोपदेश केला. हे सर्व ऐकून त्या प्रसंगी ती ब्राह्मण स्त्री त्याला कळवळ्याने विनंती करू लागली. ती ब्राह्मण स्त्री अत्यंत करुण स्वरात म्हणाली, हे स्वामी, आपण मला सर्व धर्म आणि तत्त्वज्ञान सांगितलं, पण तरीही माझ्या आईचे अंतःकरण स्थिर होत नाही. ते हे दुःख स्वीकारू शकत नाही. जर सर्व काही नशिबाने होणार असेल, तर मग आपण श्रीहरीची भक्ती कशासाठी करायची? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होत नाही असं कोणी म्हणू शकेल? देव आणि गुरु तर परिसासारखे असतात. आम्ही आधीच भाग्यहीन होतो, म्हणूनच आम्ही श्रीगुरूंचे चरण धरले. त्यांनी आम्हाला अभय दिलं होतं की मरण येणार नाही. याचा विश्वासाने आम्ही त्यांचं झालो होतो. साधा ताप आला तरी लोक धावत वैद्याच्या घरी जातात आणि वैद्य औषध देऊन त्या रोगाचं विनाकरण करतो व आरोग्य देतो. मग माझे समर्थ गुरु काय करू शकत नाहीत? माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती हे साक्षात दत्तात्रय त्रिमूर्तींचा अवतार आहेत. त्यांनी मला पुत्रप्राप्तीचा वर दिला आहे. मग त्यांचा तो वर कसा बरं असत्य ठरेल, हे मला सांगा. मी त्यांची मनापासून आराधना केली आणि त्यांनी आम्हाला वर दिला. त्यांच्या त्याच वचनावर पूर्ण भरोसा ठेवून आम्ही आजवर निश्चित होतो. आम्ही इतका दृढ विश्वास ठेवला असताना माझे हे बाळ असं कसं गेलं? आणि आता तुम्ही मला मूढ म्हणून शांत राहण्याचा उपदेश कसा काय करत आहात? या कारणास्तव आता मी माझ्या प्राणांचा त्याग करेन. मी माझे शरीर गुरुनाथांच्या चरणी समर्पित करीन, जेणेकरून त्यांच्या वचनाची आणि कीर्तीची परीक्षा होईल. तिचे हे टोकाचे शब्द ऐकून आणि तिच्या मनातील पती व गुरु प्रती असलेला दृढ भाव ओळखून त्या ब्राह्मणाने तिला एक योग्य उपाय सुचवला. तो म्हणाला, जर तू श्रीगुरूंवर इतका विश्वास ठेवला आहेस की तुला पूर्णायुष्य पुत्र मिळाला होता
आणि जर आता त्याचा मृत्यू झाला आहे तर तू प्रेताला घेऊन थेट श्रीगुरूंच्या स्थानावर जा. ज्या ठिकाणी श्रीगुरूंनी तुला वर दिला होता त्याच पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील औदुंबर वृक्षाखाली जाऊन तू हे बालकाचे शरीर ठेव. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून तिच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण झाला. तिने बालकाचे शरीर आपल्या पोटाशी घट्ट बांधले आणि त्या औदुंबर वृक्षाकडे निघाली. ज्या ठिकाणी श्रीगुरूंच्या पादुका होत्या तिथे जाऊन त्या माऊलीने आपले डोकं पादुकांवर आदळलं. तिच्या डोक्यातून निघणाऱ्या रक्ताने पादुका भरल्या आणि ती अत्यंत आक्रोश करू लागली. असे दुःख करता करता रात्र झाली. तिथे आलेले इतर ब्राह्मण तिचे सांत्वन करत प्रेताची मागणी करू लागले. ते म्हणाले, तू विनाकारण का आक्रोश करत आहे? चल, आपण या शवावर अंत्यसंस्कार करूया. ते म्हणाले, या निर्जन अरण्यात रात्रीच्या वेळी कोणी माणूस राहत नाही. आपण इथे कसं राहणार? या प्रेताला आता तरी जाळू दे. ते तिला हट्टी समजावू लागले. पण ती स्त्री काही केल्या प्रेत त्यांच्या स्वाधीन करतच नव्हती. मलाही याच्यासोबत जाळून टाका असं म्हणत प्रेत पोटाशी बांधून ती पादुकांवर लोळण घेत होती. तेव्हा तिचे नातेवाईक आणि ब्राह्मण लोक तिला म्हणाले, या वनात रात्री थांबणं सुरक्षित नाही. चोरांची किंवा हिंस्र पशूंची भीती निर्माण होईल. आपण आता घरी परत जाऊया. आपण आता घरी जाऊन स्नान करूया. आजचा दिवस उपवास घडला तरी चालेल. उद्या पहाटे परत येऊन याचं दहन करूया असे म्हणून ते निघाले. ते आपापसात म्हणत होते, आज रात्री या प्रेताला दुर्गंधी सुटेल. मग ही हट्टी स्त्री उद्या स्वतःहून हे प्रेत दहनासाठी आपल्या स्वाधीन करेल. असं म्हणून सर्व लोक तिथून निघून गेले. तिथे फक्त त्या बालकाचे माता पिता राहिले. ते दोघं त्या प्रेताजवळ बसून रात्रभर शोक करत राहिले. गेल्या 2 दिवसापासून त्या माता पित्याला अजिबात झोप नव्हती. रडून रडून तेही थकले होते. रात्रीचे 3 प्रहर उलटून गेल्यावर त्या मातेला थोडी झोप लागली. त्या झोपेत तिला एक सुंदर स्वप्न पडले. स्वप्नात तिला जटाधारी, अंगाला भस्म लावलेले, वाघाचे चामडे नेसलेले आणि अंगावर रुद्राक्षांच्या माळा घातलेले एक जोगी दिसले. स्वप्नात ते जोगी तिला म्हणाले, तुझ्या हातून असं काय घडलं आहे की तू या औदुंबरापाशी आली आहे? हे सती, तू आमच्यावर रागून असा आक्रोश का करत आहे? ते साक्षात भक्तवत्सल श्री गुरुच होते. त्यांनी तिचा शोक थांबवण्यासाठी आपला अभय देणारा हात पुढे केला आणि तिला धीर दिला. त्यांनी झोळीतून भस्म काढले आणि म्हणाले, हे बघ, मी या मुलाच्या मृत्यूवर उपाय करतो. असं म्हणून त्यांनी बालकाला भस्म लावलं. प्राण म्हणजेच वायू होत. त्यांनी त्या मृत शरीराच्या सर्व अंगाला भस्म लावले आणि तिचे मुख उघडून त्यात संजीवनी वायूचा संचार केला. हे दृश्य पाहून ती स्त्री स्वप्नातच भयचकित झाली. श्री गुरु म्हणाले, काळजी करू नको. बालकाचा गेलेला प्राण मी परत आणला आहे. तुझा पुत्र आता सजीव झाला आहे. हे स्वप्न संपताच ती स्त्री दचकून जागी झाली. तिच्या मनात आले, अरे अरे, मला हा काय भ्रांत झाला आहे. मी अजूनही या मृतदेहावर आशा लावून बसले आहे. आपलं नशीबच खराब असताना स्वप्नात असं काहीतरी दिसते. कुठे आहेत हे श्री नरसिंह मुनिदेव? असा विनाकारण हा भ्रम झाला आहे असं ती स्वतःशीच म्हणाली. अशी चिंता करत ती विचार करू लागली की आपल्या मूर्खपणामुळे आपण श्रीगुरूंना विनाकारण दोष देत आहोत. आपण अज्ञानी आहोत. देवाच्या लीलेवर काय बोलणार? तेवढ्यात तिला त्या प्रेतात काहीतरी हालचाल जाणवली. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. यात एखादं भूत तर संचारलं नाही ना? म्हणून तिने त्या शवापासून स्वतःला थोडं दूर ठेवलं. पण आश्चर्य म्हणजे त्या बालकाच्या सर्व सांध्यांमध्ये, अवयवामध्ये प्राण परत आलं होतं. तो बाळ जिवंत होऊन उठून बसला आणि म्हणाला, आई, मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे. तो बाळ रडू लागला आणि स्वतःच्या आईजवळ आला. आईने आनंदाश्रू गाळत त्याला जवळ घेतला आणि त्याच्या मुखात स्तन दिले. तेव्हा तिच्या स्तनातून दुधाच्या 32 धारा सुटल्या. तिच्या मनात अत्यंत आनंद, थोडं भय आणि अपार प्रेम एकत्र दाटून आलं होतं. मनात थोडी शंका होतीच, म्हणून तिने बालकाला कडेवर घेतला आणि ती आपल्या पतीकडे धावली. तिने आपल्या पतीला जागे केला आणि घडलेला सर्व वृत्तांत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितला. तेव्हा तिचा पती म्हणाला, हे निश्चितच माझ्या समर्थ श्रीगुरूंच्या अगाध चरित्र आणि लीला आहे. त्यानंतर त्या पती पत्नीने मिळून औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. श्रीगुरूंच्या पादुकांवर साष्टांग नमस्कार केला आणि अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली. ते प्रार्थना करू लागले, हे स्वामी, तुम्ही या संपूर्ण विश्वाचे उद्धारक आहात. म्हणूनच तुम्ही या पृथ्वीवर अवतार घेतला आहात. तुमचे गुणगान गाण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला क्षमा करा. आम्हा अज्ञानी सेवकांना क्षमा करा. असे म्हणत त्यांनी पादुकांसमोर लोटांगण घातलं. अशा करून शब्दात प्रार्थना करून ते गोदावरी नदीवर स्नानासाठी गेले. स्नान करून आल्यानंतर त्यांनी बालकासह श्रीगुरूंच्या पादुका स्वच्छ केल्या. ज्या तिच्या डोके आदळल्यामुळे रक्ताने भरलेल्या होत्या, त्यांनी तिथे दीप लावून मनोभावे पूजा केली. त्यांनी अत्यंत भक्तीने शास्त्रोक्त मंत्रांनी आणि विधीनुसार श्रीगुरूंची पूजा केली. शमीची पाने आणि सुंदर फुले वाहून त्यांनी पूजा संपन्न केली. त्यावेळी त्यांनी देवाला आरती ओवाळली आणि मोठ्या आनंदाने भजने गायली. त्या मातेला आणि तिच्या पतीला आनंद झाला होता. त्यांनी मनोभावे स्तुती केली,
हे सर्व घडेपर्यंत रात्र संपली आणि सूर्यदेव उगवला. काल रात्री गेलेले सर्व ब्राह्मण आणि नातेवाईक प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुन्हा तिथे आले. पण तिथे आल्यावर तेव्हा त्यांनी त्या बालकाला जिवंत आणि खेळताना पाहिलं. तेव्हा त्यांना सर्वांना आश्चर्य वाटलं. सर्वांनी आनंदाने उत्सव साजरा केला आणि तिथे मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव झाला. असा हा श्रीगुरूंचा औदुंबराचा महान महिमा आहे, जिथे सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक लीलेचे वर्णन करायचे म्हटले तर ही कथा खूप मोठी होईल. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात, हे नामधारका, या पवित्र स्थानाचा महिमा असा अगाध आहे. सांगण्यासारख्या कथा अपार आहेत, पण मी तुला संक्षेपाने हा मुख्य वृत्तांत सांगितला आहे. त्या औदुंबर वृक्षाच्या खाली साक्षात श्रीगुरूंचा वास असतो. जो कोणी तिथे जाऊन श्रीगुरूंची आराधना करतो त्याच्या सर्व इच्छा तातडीने पूर्ण होतात. हा औदुंबर वृक्ष म्हणजे प्रत्यक्ष कल्पतरू आहे. जो मनुष्य या वृक्षाखाली बसून मनात जी काही इच्छा धरतो ती निश्चितपणे पूर्ण होते, हे तू ध्यानात ठेव. याप्रमाणे श्रीगुरुचरित्रारूपी अमृतामधील परमश्रेष्ठ कल्पतरू समान असणाऱ्या कथेमधील श्री नरसिंह सरस्वती यांच्या आख्यानात्मक सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील मृतपुत्र संजीवनी या नावाचा हा 21वा अध्याय इथे पूर्ण होत आहे. हे सर्व श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असो. गुरुचरित्र अध्यायामधील 21वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त.